अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गजानन नगर भागातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था सध्या अत्यंत भयंकर झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या शौचालयात ना दरवाजे आहेत अथवा वापरण्याचे पाणी, ना वरचे पत्रे, ना भांडी, एकूणच मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे। या परिस्थितीमुळे महिलांना व पुरुषांना शौचासाठी दुसऱ्या परिसरात जावे लागत असून त्यामुळे विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहे। स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्त किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की मुख्याधिकारी साहेबांना शहरातील समस्यांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही। दुसरीकडे नुसतेच नगराध्यक्ष निवडून आले असले तरी त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याने शहरातील कामकाज ठप्प असल्याचे चित्र आहे। पदभार स्वीकारलेला नाही म्हणून काम करता येत नाही असे कारण पुढे केले जात असून त्यामुळे शहरातील समस्या वाऱ्यावर सोडल्यासारख्या परिस्थिती निर्माण झाली आहे। शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांनी नगराध्यक्षांची निवड केलेली आहे। निकाल लागल्यानंतर तात्काळ शहरातील प्रश्नांकडे लक्ष देऊन काम सुरू करणे अपेक्षित असते, मात्र पदभार स्वीकारलेला नाही या कारणाखाली शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांमध्ये वाढत आहे। नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी जनतेकडे लक्ष देणार का? गजानन नगरातील नागरिकांच्या समस्या कधी सुटणार? की निवडणूक संपली आणि आता पुढील 5 वर्ष फक्त विकासाची वाट पाहायची, असा सवाल आज गजानन नगरातील नागरिक उपस्थित करीत आहेत।